Jai Hind friends, today we are discussing most important and prominent topic interview question. This question is most important, very most important through the board examination. पहा विद्यार्थी मित्रांनो, हा जो प्रश्न आहे इंटरव्ह्यू प्रश्न हा HSC बोर्ड मध्ये दरवर्षी विचारला जातो आणि हा प्रश्न एकदम इझी असते आणि हा प्रश्न सॉल्व करत असताना याचे काही स्ट्रक्चर आहे, या प्रश्नाचं स्ट्रक्चर आहे, त्या स्ट्रक्चर नुसार आपल्याला हा प्रश्न सॉल्व करून घेणं गरजेचं असते. नाही ना आपल्याला माहित असते की आपण डायरेक्ट डब्ल्यूएच न म्हणजे डब्ल्यूएच वर्ड न जर आपण डायरेक्ट प्रश्न विचारले आणि याचा काही सिक्वेन्स नाही, काही नाही, कोणत्याही प्रकारचा सिक्वेन्स आपण या प्रश्नामध्ये ठेवला तर हे असं चालत नसते. समजलं? याचं काही नियम असते, फ्रेमिंग असते आणि त्या माध्यमातून आपल्याला हा प्रश्न सॉल्व करून घ्यायचा असते. समजलं? आणि हा प्रश्न आपण आता कशा प्रकारे सॉल्व करून घेऊ, आता हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. समजलं? आता पहा, हा प्रश्न आपण एकदम इझी वेने आपण आता हा सॉल्व करू. सगळ्यात पहिले पहा काय करायचं. सगळ्यात पहिले एक बॉक्स तयार करायचा आणि या बॉक्स मध्ये आपल्याला काय लिहायचं असते ते आता आपण पाहू. आता सगळ्यात पहिले इंटरव्ह्यू क्वेश्चन सॉल्व करत असताना याच्यामध्ये दोन कॅरेक्टर असते. एक असते इंटरव्ह्यूअर, म्हणजे ज्याचा आपण म्हणजे जो प्रत्यक्षात इंटरव्ह्यू देणार आहे किंवा देत असते तो झाला इंटरव्ह्यूअर. आणि एक असते इंटरव्ह्यूवी, जो म्हणजे मुलाखत किंवा इंटरव्ह्यू घेणारा, याला आपण इंटरव्ह्यूवी असं म्हणतो. मग आता आपण जेव्हा इंटरव्ह्यू देणार, आपण काय झालो, मग इंटरव्ह्यूवर झालो आणि आपली जर कोणी मुलाखत घेत असेल किंवा इंटरव्ह्यू घेत असेल तर तो काय झाला, इंटरव्ह्यूवी झाला. मग आपण आता पाहू या प्रश्न कसा सॉल्व करायचा. पहा, हे होते एकदम छोटेसे आणि या स्ट्रक्चर या इंटरव्ह्यू क्वेश्चनचं. पहा, आता पहा, सगळ्यात पहिले एक बॉक्स तयार करायचा. याच्यामध्ये सगळ्यात पहिले लिहायचं नेम ऑफ द इंटरव्ह्यूवी, म्हणजे आपला मुलाखत किंवा आपला इंटरव्ह्यू कोण घेणार आहे याचं नाव लिहायचं. असं नाही, आता पेपर मध्ये तुम्हाला इंटरव्ह्यूअर किंवा इंटरव्ह्यूवी याचं नाव दिलेलं नसते, कधी कधी दिलं पण असते. मग आता इथं कोणाचंही नाव लिहून ठेवायचं, काही नाव लिहायचं, जे तुम्हाला वाटेल ते त्यांचं नाव तुम्ही याच्यामध्ये लिहायचं. त्याच्यानंतर एरिया ऑफ सक्सेस. मग आता एरिया ऑफ सक्सेस मध्ये काय लिहायचं, म्हणजे समजा आता तुम्हाला कोणती थीम आली, कोणत्या प्रकारची थीम आली, म्हणजे कोणत्या प्रकारचा प्रश्न आला तुम्हाला, तो एरिया आपल्याला याच्यामध्ये लिहिणं गरजेचं असते. त्याच्यानंतर आपल्याला डेट, व्हेन्यू आणि टाइम, म्हणजे कोणत्या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो हा इंटरव्ह्यू आहे तुम्ही कोणत्या ठिकाणी घेतला, कोणत्या तारखेला घेतला आणि किती वाजता घेतला. नंतर आहे ड्युरेशन, तुम्ही किती मिनिटं हा इंटरव्ह्यू घेतलेला आहे. समजलं? हा याच्यामध्ये ड्युरेशन लिहायचं. मग आता आपण एक प्रश्न वाचू आणि तो प्रश्न वाचल्यानंतर तुम्हाला समजून आणि या बॉक्स मध्ये काय लिहायचं हे आपण समजून घेऊ. पहा, हा 2022 चा पेपर आहे आणि याच्यावर अशा प्रकारचा प्रश्न आला होता. पहा, इमॅजिन दॅट यू हॅव मीट टॉपर इन MPSC examination. You wish to interview him or her to know his her journey of success. Prepare a set of 8 to 10 questions to be asked. पहा, आता हा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. याच्यामध्ये प्रश्न असा विचारलाय, इमॅजिन दॅट यू हॅव मीट टॉपर इन MPSC एक्झामिनेशन. पहा, आता महाराष्ट्र एक्झाम म्हणजे महाराष्ट्र स्टेटची MPSC एक्झामिनेशन असते. आता ही जी एक्झामिनेशन आहे ही महाराष्ट्रातली सर्वात मोठी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असते आणि या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये MPSC एक्झामिनेशन मध्ये महाराष्ट्रामधून जे टॉपर आलेले आहे त्यांचं नाव दिलेलं नाही आहे याच्यामध्ये, कोणाचे नाव तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता. जे टॉपर आलेले आहे MPSC परीक्षेमध्ये त्यांचा तुम्हाला काय घ्यायचा, इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. समजलं? मग आता याच्यावर आपण आता प्रश्न कशा प्रकारचे तयार करायचे हे आपल्याला आता समजून पुढं. पहा, म्हणजे आता नेम ऑफ द इंटरव्ह्यू म्हणजे जो मुलाखत घेणार आहे याचं इथं नाव लिहायचं, काही लिहायचं जे वाटत तुम्हाला ते. इथं आपण समजा ABC हे नाव लिहून ठेवलं, कोणाचं नाव लिहून ठेवायचं, पण ABC असं इथं नाव लिहायचं नाही. आपण इथं घेतलंय पण तुम्ही याज इट इज कुठले कोणाचंही तुम्ही नाव लिहू शकता. त्याच्यानंतर आता एरिया ऑफ सक्सेस. आता यांचा एरिया काय आहे, टॉपर ऑफ द MPSC एक्झामिनेशन किंवा एक्झाम, बरोबर आहे, 2022 हा त्यांचा एरिया आहे. डेट, व्हेन्यू म्हणजे
आता तुम्ही कोणत्या ठिकाणी हा इंटरव्ह्यू घेतलेला आहे, म्हणजे ॲट भोसले सभागृह अमरावती, असं तुम्ही इन अमरावती, ॲट भोसले सभागृह इन अमरावती. डेट लिहायची कोणती, इथं डेटचा मेन्शन नाही. सगळ्यात पहिले डेट लिहायची, डेट कोणती टाकून द्यायची, 2025 च्या अगोदरची टाकायची. मग डेट टाकली, ॲट व्हेन्यू टाकला, ॲट भोसले सभागृह इन अमरावती. त्यानंतर टाइम टाकायचा, कोणत्या टाइमला हा इंटरव्ह्यू घेतलाय तुम्ही, 10 वाजता म्हणजे 10 AM ला, 8 AM ला, जो ज्या वेळेला तुम्ही इंटरव्ह्यू घेतलाय तो टाइम टाकायचा. आणि नंतर ड्युरेशन, हा इंटरव्ह्यू तुम्ही किती वेळापर्यंत घेतलाय, म्हणजे किती मिनिटाचा घेतलाय तो तिथं तुम्हाला टाकायचा आहे. म्हणजे 1 hour, हाफ अँड हवर असं तुम्हाला इथं लिहायचं आहे. 30 मिनिट म्हणजे हाफ अँड हवर असं लिहिलं नाही तरी चालते, 30 मिनिट सुद्धा लिहू शकता तुम्ही याच्यामध्ये. समजलं? असं हे काय असते, फ्रेमिंग असते. आणि हा असा बॉक्स करायचा आणि या बॉक्सच्या माध्यमातून या प्रकारची जे थीम आपल्याला भेटल पेपरमध्ये, ती थीम याच्यामध्ये उतरवायची. आपल्याला एरिया समजला, टाइम, व्हेन्यू, डेट समजली, ड्युरेशन समजलं. अशा प्रकारचं फ्रेमिंग करणं गरजेचं असते. हे याचं स्ट्रक्चर आहे. हे स्ट्रक्चर आपल्याला असं ॲज इट इज उतरावायचं आहे. त्यानंतर अधिक पुन्हा आता आपल्याला काय करायचे, प्रश्न विचारायचे आहे. मग त्याला सुद्धा आपण असा बॉक्स करायचा. मग आता याचे 3 स्टेज आहे. डायरेक्ट प्रश्न विचारता येत नाही तुम्हाला. मग काय करायचं, सगळ्यात पहिले इंट्रोडक्शनरी प्रश्न विचारायचे, त्याच्यानंतर मेन प्रश्न विचारायचे, मेन क्वेश्चन, आणि सरते शेवटी जे प्रश्न विचारायचे ते तुम्हाला म्हणजे मेसेज किंवा कन्क्लुजन प्रश्न त्याला आपण म्हणू. समजलं? असे 3 प्रकारचे प्रश्न तुम्हाला या इंटरव्ह्यू क्वेश्चन मध्ये विचारणं गरजेचं असते. मग आता जेव्हा आपण हे सुरुवात केली, हे सुरुवात केल्यानंतर आपल्याला त्यांचं थोडं ग्रीटिंग करायचं आहे. यू आर वेलकम सर, फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन इन अवर अचीव टू द MPSC एक्झामिनेशन, असं आपल्याला त्यांचं ग्रीटिंग करायचं आहे. जो तुमचा टाइम असेल, सकाळचा असेल, दुपारचा असेल, संध्याकाळचा असेल, त्यानुसार आपल्याला हे ग्रीटिंग करणं गरजेचं असते. आणि त्यानंतर आपण हे प्रश्न विचारायला सुरुवात करा, म्हणजे विचारायला सुरुवात करायची. समजलं? अशा प्रकारचं हे स्ट्रक्चर असते. आणि आता आपण कशा प्रकारचे प्रश्न विचारले ते आता आपण पाहू. पहा, आतापर्यंत आपण इंटरव्ह्यू क्वेश्चनचे रूल्स पाहिले, फ्रेमिंग स्ट्रक्चर पाहिलं, आणि आता आपण प्रत्यक्षात इंटरव्ह्यू क्वेश्चनला सुरुवात करू, कसा सॉल्व्ह करायचा. मग आता पहिला प्रश्न आपण असा विचारू, ही जी थीम आपल्याला भेटली आहे या क्वेश्चन मध्ये, पहा, हाऊ डिड यू कम इन दिस फील्ड, तुम्ही या क्षेत्रामध्ये कसे आले. हा प्रश्न एकदम इथं फिक्स बसते. आणि आपण सगळ्यात पहिले इंट्रोडक्शनरी प्रश्न यांना विचारणं गरजेचं असते. त्याच्यानंतर मेन मुद्द्यावर आपण याचा आणि तशा प्रकारचे प्रश्न आपण सुरुवात करायची. हा इंट्रोडक्शनरी प्रश्न. त्यानंतर दुसरा प्रश्न आपण यांना असा विचारू, हाऊ यू फील अबाउट युअर ग्रँड सक्सेस, ज्यावेळी तुम्ही ही परीक्षा उत्तीर्ण केली, पास झाले, यशस्वी केली, त्यानंतर तुम्हाला कशा प्रकारे वाटलं, तुम्हाला कशा प्रकार म्हणजे तुम्हाला फिलिंग कशी झाली एवढं मोठं यश मिळवल्यानंतर. तिसरा प्रश्न पहा, हु इज युअर रोल मॉडेल. आता हा प्रश्न या क्वेश्चन मध्ये विचारणं गरजेचं असते. प्रत्येकाच्या याच्यामध्ये रोल मॉडेल असते. म्हणून तिसऱ्या नंबरवर आपण हा प्रश्न ठेवला की तुमचे एवढ्या मोठ्या प्रवासामध्ये ही परीक्षेचा मार्ग जेव्हा तुम्ही अवलंबला तर तुम्ही तुमच्या समोर कोण रोल मॉडेल होते, हा प्रश्न आपण इथं विचारला. चौथा पहा, सो व्हॉट आर द चॅलेंजेस यू हॅव फेस. तुम्ही या परीक्षेची तयारी करत असताना कोणत्या कोणत्या प्रकारचे आव्हानं तुम्हाला तुमच्या समोर आले आणि तुम्ही कसे फेस केले, असा या प्रश्नाचं मीनिंग आहे. अशा प्रकारचे आपण इथं हे प्रश्न फ्रेमिंग केलेले आहे. यानंतरचे अधिक प्रश्न आपण पुढे पाहू. पाचवा प्रश्न आपण त्यांना अशा प्रकारे विचारू, पहा, आता हे आपल्याला थीम समजली. थीम समजल्यानंतर आपल्याला त्या म्हणजे त्या विषयाला धरूनच आपल्याला प्रश्न विचारायचे असते. पाचवा प्रश्न पहा, व्हॉट वॉज द टर्निंग पॉइंट ऑफ युअर लाईफ, म्हणजे तुमच्या जीवनाला कलाटणी देणारा कोणता फॅक्टर होता, हा आपण अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे. सहाव्या प्रकारचा प्रश्न पहा, व्हॉट अकॉर्डिंग टू युअर सक्सेस फिलॉसॉफी, म्हणजे तुम्ही जे यश मिळवलेलं आहे त्या यशामागचं सक्सेस काय आहे, त्याच्या मागचे यशस्वी तत्व काय आहे, असं आपण याच्यावर हा प्रश्न फ्रेम केला आहे. त्याच्यानंतर आपण सातवा प्रश्न असा विचारत आहे आपण, व्हॉट इज युअर फ्युचर प्लॅन, तुमचा भविष्यातील प्लॅन काय किंवा योजना काय आहे, अशा प्रकारचा प्रश्न आपण याच्यावर फ्रेम केला.
8वा प्रश्न आपण असा विचारला, डू यू बिलीव्ह इन लक ऑर हार्ड वर्क? तुम्ही आपल्या दैवावर विश्वास ठेवता की तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवता? अशा प्रकारचा सुद्धा आपण आपल्याला या थीमच्या संदर्भात प्रश्न विचारता येते आणि तो आपण विचारला. नंतर पहा, सगळ्यात शेवटी आपण प्रश्न विचारला, व्हॉट मेसेज वुड यू लाईक टू गिव्ह? तुम्ही कोणता संदेश आपल्या मित्रांना किंवा समाजाला द्या, असा आपण याच्यावर प्रश्न फ्रेमिंग केलेला आहे. अशा प्रकारचे साधे सिंपल प्रश्न आपल्याला जे थीम असेल, जे टॉपिक येईल पेपरमध्ये, त्या पेपरच्या संदर्भात आपल्याला अशा म्हणजे त्या टॉपिकच्या संदर्भात अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला त्या जे काही पर्सनॅलिटी आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेली असेल त्या संदर्भातून अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारायचे असते. पहा, आता हे जे प्रश्न आपण तयार केले आहे हे तुम्हाला म्हणजे आता तुम्ही डायजेस्ट वगैरे चेक कराल तर अशा प्रकारचे प्रश्न आणि साधे सिंपल प्रश्न तुम्हाला दिसत नाही. हे आपण एकदम आपल्या मनानं तयार केलेले आहे आणि एकदम साध्या भाषेमध्ये आणि एकदम सिंपल लँग्वेज मध्ये आपण हे प्रश्न आपण काय केले आहे, तयार केलेले आहे. एकदम आता अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला तुमच्या बोर्ड एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला लिहायचे असते, एकदम साधे सिंपलपणे. समजलं? म्हणून हा प्रश्न एकदम इझी असते आणि या टाईपच्या माध्यमातून आपल्याला हा प्रश्न सॉल्व्ह करायचा असते. पहा, आता हे जे प्रश्न विचारले तुम्ही याला असा बॉक्स करायचा, प्रत्येक प्रश्नाला असा बॉक्स करायचा आणि इकडे समजा अर्ली लाईफवर तुमचं, आता इथं मी पहिला टॉपिक लिहिला होता अर्ली लाईफ, त्याच्यानंतर समजा सक्सेस, रोल मॉडेल, सपोर्ट, अर्ली एज्युकेशनच्या संदर्भात नाही लिहिला, पण एज्युकेशनच्या संदर्भात अधिक आपल्याला 10 प्रश्न याच्यावर फ्रेम करता येते. त्याच्यानंतर सपोर्ट, तुमचे अचीव गोल, अशा प्रकारचे टॉपिक टाकून आणि त्यावर अशा प्रकारचे प्रश्न विचारून आपल्याला असा बॉक्स मध्ये आपल्याला तयार करता येते आणि असा बॉक्सच तयार करायचा. आणि हे काय आहे, याचं स्ट्रक्चर आहे या प्रश्नाचं. कारण याच्यामध्ये पहा, आता सगळ्यात पहिले तुम्ही जे आपण इंट्रोडक्शन केलं त्याला 1 मार्क आहे, फ्रेमिंगला तुमचा 1 मार्क आहे, फ्रेमिंग जे तुम्ही करून राहिले अशा प्रकारे बॉक्स वगैरे करून त्याला 1 मार्क आहे, आणि मेन डेटा म्हणजे मेन क्वेश्चन, बॉडी ऑफ द क्वेश्चन त्याला 2 मार्क आहे. असे 4 मार्काचं डिव्हिजन या प्रश्नामध्ये असते आपल्याला. समजलं? म्हणून या अशा प्रकारचा प्रश्न तयार करायचा आणि असे प्रश्न त्या जो टॉपिक असेल ते तुम्हाला त्या टॉपिकवर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारायचे असते. समजलं? हा होता महत्त्वपूर्ण प्रश्न बोर्ड एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून. नक्कीच तुम्हाला समजलेला असेल. जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो.